AI टेक्नॉलॉजी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, चांगलं की वाईट, शेतकऱ्यासाठी वरदान की अपयश, या संदर्भात आपण चर्चा करूया आज. मी एक ऊस उत्पादक शेतकरी आहे. जी शेतकऱ्याच्या शेतात बसवलेली असती, त्याच्याद्वारे उत्पन्न काढता येतं आपल्याला. AI खूप क्षेत्रात म्हणजे औद्योगिक क्षेत्रात केलेले आहे, शैक्षणिक क्षेत्रात केलेले आहे, इंडस्ट्री क्षेत्रात केलेले आहे, ऊस शेतीमध्ये पण आता AI तंत्रज्ञान आलेलं आहे. तसं ते टेक्नॉलॉजी चांगली आहे आणि तशी वाईट पण आहे. वाईट मी का सांगतो तुम्हाला, मी AI तंत्रज्ञानाचा टॉवर खर्च हा शेतकऱ्याच्या माझ्या शेतात बसवावा लागतो. जे क्रॉप किंवा कोणतंही पीक आहे त्याबद्दल त्याची माहिती सगळी डिटेल तुम्हाला देत असतं. त्याचा डाटा अँड्रॉइड मोबाईलवर तुम्हाला रोज अपडेट होत असतो. आता AI टेक्नॉलॉजी म्हणजे काय, नेमकं शेतकऱ्याकडे काय काय त्याची टेक्नॉलॉजी मिळत असते मोबाईलवर. AI म्हणजे एक वेदर स्टेशन आहे, त्याच्याखाली हवामानाचा अंदाज आहे, त्याच्याखाली क्रॉप सेन्सर आहे, त्याच्याखाली क्रॉप सेन्सरचे 2 सेन्सर खाली मातीमध्ये गेलेले आहेत, एक आर्द्रता मॉइश्चर वातावरणाला हे सांगत असतं. आता AI मी एका शेतकऱ्याला व्हिजिट केली, टॉवर ज्या शेतकऱ्यांना बसवला आहे त्या टॉवरच्या शेतकऱ्यामध्ये व्हिजिट केली. त्याला विचारलं की मी समजा आज NPKचं खत टाकलेलं आहे माझ्या ऊसासाठी, तर ते NPK N किती उचललं पिकानं, पी किती उचललं, के किती उचललं. तर तो शेतकरी मला नाही, ते सेन्सर नाहीत बसवलेले आहे खाली आपल्या जमिनीत. फक्त आर्द्रता आणि मॉइश्चर म्हणजे पाणी किती द्यायचं ते सांगतंय, किती वेळ मोटर चालवायची ते सांगतंय, पण ही NPK किती शिल्लक आणि किती उचललं पिकानं ते सांगत नाही. मात्र हा एक ड्रॉबॅक आहे तिथं. म्हणजे त्या शेतकऱ्याकडून त्यांनी काय केलं आहे की NPK त्याप्रमाणे त्याचं फर्टिगेशन देत गेले. दुसरी गोष्ट अशी आहे की AI टेक्नॉलॉजी बसवायला शेतकऱ्यांना काही अडचण नाही. फक्त जे शेतकऱ्यांची आज अवस्था अशी आहे की शेती ही विभागली गेलेली आहे, तुकड्या तुकड्यांच्यामध्ये विभागली गेलेली आहे. बघा, म्हणजे एका शेतकऱ्याची एका ठिकाणी 5 एकर किंवा 6 एकर असा मोठा तळ कोणाकडे शिल्लक राहिलेला नाही की बाबा त्या क्षेत्रामध्ये एक टावर बसलं की बघतं. आता शेतकऱ्याची शेती तुकड्यामध्ये विभागली गेलेली आहेच, पण त्यानुसार त्याचं क्षेत्र हे एका ठिकाणी कुठंच नाही. म्हणजे एका ठिकाणी म्हणजे एका जागेवर नाही. म्हणजे आज ह्याच ठिकाणी क्षेत्र आहे, समजा माझं 20 गुंठ आहे, तर हे जर क्षेत्र सोडून एक अर्धा किलोमीटरवर किंवा 200 किंवा 1000-2000 फुटावर माझं दुसरं क्षेत्र आहे. मग मी तो प्रत्येक टावर किंवा प्रत्येक ते AIचं ॲप किंवा वेदर स्टेशन हे मी त्या प्रत्येक क्षेत्रात बसवायचं का? म्हणजे मला शक्य आहे का, ते परवडणार आहे का? बरं, दुसरी गोष्ट, त्याला ठिबकची आवश्यकता आहे. ठीक आहे, ठिबक आम्ही करू, ठिबकचा पण काही प्रॉब्लेम नाही, ठिबकची आवश्यकता आहे. पण फर्टिगेशनचं काय? NPKचे सेन्सर नाहीत, त्यामुळे तुमचा डाटा कसा, तुम्ही माती परीक्षणा आधारावर आम्हाला फर्टिगेशन देत असता, त्याप्रमाणे आम्ही खतं सोडत असतो. चौथी गोष्ट आहे, नैसर्गिक आपत्तीला AI काही करू शकत नाही. हा माझा अनुभव म्हणजे ह्या वर्षीचा. मी जनरली बोलतोय, जनरली असं बोलतोय की ह्या वर्षी ज्यानं AI टेक्नॉलॉजी बसवली तो सरासरी 2.5 टनानं उत्पन्न करत होता, पण ह्या वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे तो 2 टनावर चाललेला आहे. म्हणजे आमच्या सवादे गावात एक बाबासाहेब थोरात म्हणून एक हे आहेत, शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी आहे तो बऱ्यापैकी. पण त्याला आत्ता मी जाऊन त्याची मुलाखत घेतली, तर तो म्हटला माझं 2 टनाचं उत्पन्न यावर्षी गेलं, कारण ह्या वर्षी 2200 मिलीमीटरच्या पुढं पाऊस पडला, सूर्यप्रकाश कमी होता. मे महिन्यापासून ते शेवटच्या ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत सुद्धा ढगाळ वातावरण होतं. म्हणजे म्हणजे ऊस हे उष्ण कटिबंधातलं पीक आहे, म्हणजे ज्याला तेवढा जास्त सूर्यप्रकाश तेवढा अन्न त्याला सूर्यप्रकाशित जास्त होतं. यावर्षी मात्र ड्रॉबॅक ठरलेला आहे का, ठरलेला आहे. दुसरी गोष्ट, गाववार जर AI बसवलं तर काय होईल? माझा एक प्रश्न मी त्याला विचारला की गाववार जर AI बसवलं तर काय होईल? तर गावात एकच वेदरचं हवामान बसवायचं, वेदर टॉवर बसवायचं, आणि त्या गावातल्या शेतकऱ्यांना एकत्र करून मग ते छोटे छोटे टॉवर तुमचे सेन्सर्स त्या क्षेत्रामध्ये कमी खर्चात असे परवडतील असे शेतकऱ्यांना बसवले गेले पाहिजेत. हा एक मी मुद्दा त्यांच्यासमोर मांडला, तर ते म्हणले बरोबर आहे. चौथी गोष्ट अशी आहे की AI घेण्याबद्दल काही अडचण नाही माझी, पण अँड्रॉइड मोबाईल प्रत्येक शेतकऱ्याकडे आज आहे का, तर आहे. पण त्या मोबाईलमधली जी इंग्रजीची भाषा आहे ती त्या शेतकऱ्याला कळत नाही. म्हणजे प्रादेशिक भाषा, समजा त्या शेतकऱ्याची मराठी भाषा तर त्या मराठी भाषेत त्याच्या ॲपवर सगळी माहिती डिटेल आहे पाहिजे. काही शब्द असे येतात शेतकऱ्याला कळत नाहीत, ते वर्डिंग येतात ते इंग्रजीमधून येतात, त्यामुळे शेतकऱ्याला ते इंग्रजी वाचता येत नाही. त्यामुळे मोठा ड्रॉबॅक हा भाषेचा एक प्रॉब्लेम आहे AIच्या ह्याच्यामध्ये.
दुसरी गोष्ट अशी आहे की सर्व शेतकऱ्यांना ठिबक करणं शक्य आहे का? मग ठिबक अगोदर केलं गेलं पाहिजे. हा एक मुद्दा तिथं उपस्थित होतो की जेणेकरून बाबा ठिबक केलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट पाणी तुम्हाला भरपूर पाहिजे. चौथी गोष्ट अशी आहे, त्याला म्हणलं पाण्याचा पीएच तुम्हाला काय सांगितलं काय यायनं की बाबा तुमच्या पाण्याचा पीएच किंवा TDS एवढा आहे. तर तो शेतकरी मला म्हणला की नाही, पाण्याचा पीएच काय आम्हाला काय सांगितलं नाही. आमचा मातीचा रिपोर्ट नेला आणि पाण्याचा एकदा TDS बघितला, त्याप्रमाणे आम्हाला त्यांनी फर्टिगेशन केलं. मग पाण्यासंदर्भात आपल्याला विहिरीचं किंवा बोरचं असेल किंवा सामायिक विहिरीचंही असेल तर त्या संदर्भात आपल्याला काही माहिती दिली का त्यांनी? तर नाही म्हटले ते. चौथी गोष्ट अशी आहे की आज सामायिक क्षेत्र भरपूर आहे. सामायिक विहिरी पाण्याचे जे स्रोत आहेत बरेच शेतकऱ्यांचे ते सामायिकमध्ये आहेत. म्हणजे भावाभावांच्या मध्ये त्या शेतकऱ्यांच्या वाटणी झाल्या आहेत. पाण्याच्या संस्था आहेत काही समजा आता कारखान्याच्या मोठमोठ्या पाणी पुरवठा संस्था आहेत, शेतीसाठी पाणी पुरवठा संस्था आहेत. तर तिथं तुम्ही कसं हे करणार, यायचं हे करणार? प्रत्येक शेतकऱ्याला शक्य आहे का ती? म्हणजे सामायिक जिथं पाण्याचं क्षेत्र आहे तिथं एक मोठी अडचण यायची येऊ शकते. दुसरी गोष्ट, एकच विहीर आहे पण त्याच्यामध्ये 7 ते 8 वाटणे येतात. म्हणजे त्या विहिरीच्यामध्ये प्रत्येक भाव हा सगळी वेगवेगळी शेती करत असतो. मग प्रत्येक भावाने ते प्रत्येक क्षेत्रामध्ये AI बसवायचं का? मग तो किती 20 गुंठे क्षेत्रासाठी बसवायचं का? मग ते त्यांचंही क्षेत्र एका ठिकाणी नसतं. समजा एकाच विहिरी आहे बाबा, एक क्षेत्र 7 ठिकाणी 7 भावांच्या वाटणे झालेले आहेत किंवा 5 भावांच्या वाटणे झाले आहेत, त्याच्यानंतर त्यांची दुसरीकडे राहणार असतात. मग त्यांनी तिथं काय करायचं? ही एक AIची मला अडचण जाणवली म्हणून तुम्हाला मी आत्ता ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय. मला जे त्रुटी AI बद्दलच्या ज्या वाटल्या आणि आत्ताची सध्याची जी करण्याची शेतीची पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मी माझ्याच ह्याच्यावरून विचार करतो. आमच्या आजोबांचं क्षेत्र हे 24 एकर होतं, पंजोबा क्षेत्र 24 एकर होतं. आता ते माझ्या वाटणीला फक्त 3-3.5 एकर आलेलं आहे. म्हणजे त्यांचे भाऊ, त्यांची मुलं, पुन्हा त्यांची मुलं, असं करून ते माझ्या वाटणीला फक्त 3 एकर क्षेत्र आलेलं आहे. ते त्यात पण विहिरी आहेत, त्या आजोबांच्या काळची विहिरी तीच अजून वापरतोय. त्यामुळे तिथंही प्रॉब्लेम आहेत. पाण्याचे बाऱ्या पडल्या, वाटण्या पडल्या, मग क्षेत्राला पाणी कमी पुरवते. मग ते प्रत्येकाचं हे पाण्याचं स्तोत्र एक महत्त्वाचं आहे. या बऱ्याचशाच गोष्टी AI तंत्रज्ञानामध्ये आड येतात का? तर आड येतात. मी माझं हे प्रांजळपणानं मत मांडलेलं आहे. मी असं काय म्हणणार नाही की AI टेक्नॉलॉजी टोटलीच खराब आहे किंवा टोटली फेल आहे. पण ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिकली ग्राउंडवर येशील किंवा प्रत्यक्ष शेतकऱ्याला भेटी देशील, त्यावेळेला मला जे जाणवले किंवा मला ज्या प्रश्नांची उणीव भासली ते प्रश्न आम्ही आज तुमच्यासमोर मांडलेले आहेत. म्हणजे हे प्रश्न AIनं सोडवणं गरजेचं आहे का? तर सोडवणं गरजेचं आहे. त्याला सामूहिक शेती हा एक बेस्ट पर्याय ठरतो. किंवा गावात एकच वेदरचं मोठं हवामान त्या गावामध्ये बसवलं गेलं पाहिजे. आणि छोटे छोटे जे टॉवर्स, तुमची AIची टेक्नॉलॉजी जे सेन्सर आहेत ते डाटा त्या वेदरवरनं डायरेक्ट तिकडे गेला पाहिजे. अशी एक सिस्टीम ही चालू शकते, असं माझं तर वैयक्तिक मत आहे. मी AIची टेक्नॉलॉजी बद्दल नावं ठेवत नाही, पण जे मला प्रत्यक्ष अनुभव आले किंवा जे AI बसवलेल्या शेतकऱ्याच्या मी ते माझ्या थोडीशी शॉर्टकट मुलाखत घेतली, तिथं जे मी त्याला प्रश्न विचारला तर ते म्हणला तुमची बरोबर आहे. एक फार मोठा की इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे. इंग्रजी भाषेचा फार मोठा अवघड आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना इंग्रजी भाषा येईल याची अजिबात गॅरंटी नाही.